for everything that would be happening from now. I, on behalf of Unique Academy and Matsaru, first and foremost, place on record a heartfelt gratitude for the way in which it was conducted and done. This is exactly what we wanted in terms of opening it up along so many dimensions for a very simple reason, because it does have these dimensions. म्हणजे असं नाही की हे ओढून ताडून आणलेलं आहे, असं नाही आहे की हे तुम्हाला काहीतरी त्रासच द्यायचा आहे म्हणून असं केलेलं. नो, दिस इज एक्झॅक्टली व्हॉट इट इज ऑल अबाउट and this is exactly what was expected, and this definitely opens it up in a big way. One of the things that Bharat sort of missed out on is she is the author of a range of really wonderful readings, really wonderful writings. But आपल्या केसमध्ये in Maharashtra, a very interesting article which has recently come out is something that she has written on the Guntevari system in Maharashtra. As has been seen, as they have been studying, as she was saying a couple of minutes ago, in 3 different places, Solapur, Sangli as well as Akola. And for most of you who do have EPW connection, किंवा तुम्ही जर ऑनलाईन गेलात तर डेफिनेटली तो लेटेस्ट इश्यू असल्या कारणाने यू डोंट इवन नीड अ सबस्क्रिप्शन फॉर इट. यू कॅन डेफिनेटली रीड इट and you would come across a completely different understanding of things at a more empirical, at a more factual level. What she was doing over here is setting the tone in terms of everything that has been seen as the urban, both inside India as well as outside India. Now, having had said that, I would say that this session is open for a range of questions, comments, queries and everything. The one small thing being that just see to it that it's as precise as possible and come straight to the point. सो तुमचे सगळ्या प्रकारचे प्रश्न, तुमच्या सगळ्या प्रकारच्या कॉमेंट्स, तुमच्या सगळ्या प्रकारच्या क्वेरीज, या सगळ्यासाठी नाव द सेशन इज ओपन. सो प्लीज गो ऑन. तुम्ही तुमच्या भाषणामध्ये लाईफस्टाईल आणि कन्झम्शन आणि टिपिकल अर्बन लाईफस्टाईल अँड अर्बन कन्झम्शन याचा जरूर उल्लेख केलात, पण ते किती मोठ्या प्रमाणावर आणि व्यापक आहे आणि कदाचित सगळ्या अर्बनना एकजीव करणारा तो भारतातला फार महत्त्वाचा भाग आहे असं मला वाटतं. तसं तुमच्या बोलण्यातनं आलं नाही. उदाहरणार्थ इंग्रजी माध्यमातनं शिक्षण घेणं हा सगळ्या अर्बन कल्चर, इमर्जिंग अर्बन इलीट यांचा भाग आहे. रेसिडेंट नॉन इंडियन असणं आणि ब्युटी पार्लरमध्ये हिलरी क्लिंटनच्या हेअरस्टाईलची चर्चा करणं हे उदगीरच्या ब्युटी पार्लरपासून ते कुलाब्याच्या ब्युटी पार्लरपर्यंतची कॉमन थीम आहे. अँड देर इज ए इमर्जिंग अर्बन कल्चर in terms of values, attitudes and lifestyles. There is a lot of studies regarding values. जरा दुसरा जो आस्पेक्ट आहे की जो अर्बनाईटना रेकग्नाइज करायला अजिबात आवडत नाही, कारण की ट्रॅडिशनली असा समज असतो की अर्बन म्हणजे मॉडर्न, अर्बन म्हणजे ॲडॉप्टर्स ऑफ न्यू टेक्नॉलॉजी, अर्बन म्हणजे हॅव्हिंग इंडिपेंडंट माइंड, व्हाईल रुरल आर ट्रॅडिशनल रिलक्टंट टू चेंज. मला असं वाटतं भारतात गेल्या 50 वर्षात परिस्थिती नेमकी उलटी आहे आणि ती इतकी ठळकपणे दिसत असताना तिचा उल्लेख का केला जात नाही. शहरी भागातल्या लोकांनी कुठलंही नवतंत्रज्ञान फक्त वस्तू वापरणे ह्याच्या पलीकडे स्वीकारलं नाही. ग्रामीण भागात हरित क्रांती झाली, धवल क्रांती झाली. ज्या टेक्नॉलॉजी शेतकरी स्वीकारणं याला 50 आणि 100 वर्ष लागतील असं फाओचे एक्सपर्ट म्हणत होते, त्या 2 आणि 3 वर्षात कोट्यावधी शेतकऱ्यांनी स्वीकारल्या. दुसरीकडे मुंबईमधली सगळी टेक्स्टाईल इंडस्ट्री टेक्नॉलॉजी न स्वीकारल्यामुळे बंद पडली. तेव्हा इंट्रिन्सिक रिस्क टेकिंग, एंटरप्रेनरशिप is basically a quality of rural population. We had an occasion to do what is known as global entrepreneurship survey. It is done all over the world. We were doing it in India. Inevitably, the entrepreneurship in rural area is far more than entrepreneurship in urban areas, where people want jobs, they are dependent. Culturally, they are totally obliged to accept. Now all these differences also I feel need to be accounted for, then we will know what is so called urban in India. मला फक्त वाटतं
की तुमच्या प्रश्नाला जो ग्रामीण वर्सेस शहरी हा जो भाग होता, आय हॅव डाऊट्स ओव्हर दॅट. 2 गोष्टींमुळे, आणि मी ती 2 कारणं फक्त सांगते. मी मगाशी कोकणातला उदाहरण दिलं आणि उल्लेख केला. मला आज दिसतं की कोकणामधली लाईफस्टाईल ही किती प्रमाणात ग्रामीण आणि नॅचरल राहिलेली आहे. इनफॅक्ट की तिथे दुकानामध्ये ज्या प्रकारच्या गोष्टींची डिमांड आहे आणि ज्या ठेवल्या जातात, कपडे काय प्रकारचे वापरले जातात, आणि एक ओव्हरऑल मी म्हणेन की ॲस्पिरेशनचं जे लाईनअप आहे. आय एम नॉट जस्ट सो देर आर कन्स्ट्रेंट्स दॅट पीपल एक्सपिरियन्स, पण ॲस्पिरेशन जी आहे ही अर्बन लाईफस्टाईलची आहे, बरोबर. त्यामुळे हा एका गोष्टीमुळे मला असं वाटतं की म्हणजे शहरी ग्रामीण हा भेद करावा का, म्हणून मी चेंजिंग रुरॅलिटी आणि चेंजिंग अर्बॅनिझम या दोन्हीचा उल्लेख केला. दुसरा भाग मला असं वाटतो की जो कनेक्शनचा, आणि मला असं वाटतं मी मिस केला, की आज जवळजवळ 200 मिलियन भारतीय असे आहेत की जे शहरी आणि ग्रामीण ह्याच्यामध्ये सर्कल्समध्ये फिरतात. ओके, आणि हा एक मोठा आपल्या सबंध सेटलमेंट्सचा ट्रॅजेक्टरीचा भाग आहे. इनफॅक्ट त्याच्यासाठी मला असं वाटतं की आज आपल्याला ग्रामीण विकास वर्सेस शहरी विकास असं संकल्पना करणं हे मूलतः चुकीचं आहे, कारण हे मोठे कनेक्शन्स आहेत. वेन यू से गावातले लोक अधिक आंतरप्रिनरल असतात, म्हणजे नेमके कुठले, हा आपल्याला विचार करायलाच पाहिजे. आणि ते आंतरप्रिनरशिप कुठनं आणतात. ओके, मुंबईमधले मायग्रेशनचे आमचे जेवढे काही अभ्यास आहेत ते हे सजेस्ट करतात की यू हॅव अ सायकल विच इज क्लिअरली लिंक्ड टू डिफरंट रिजन्स, आणि देर आर पीपल हू आर नॉट परमनंटली सेटलिंग इन द सिटी, दे आर अनेबल टू परमनंटली सेटल इन द सिटी. दोन्ही दृष्टीने बघता येईल. त्यामुळे ह्या गोष्टींच्या आणि ह्या लिंकेजेसचा आपल्याला जाणीव व्हायला हवी, आणि त्यातल्या फरकांची पण. आय ॲग्री विथ यू की कन्झम्शनच्या दृष्टीने आणि लाईफस्टाईलच्या दृष्टीने अर्बन हे एक टोक असू शकतं, रुरल हे दुसरं टोक राहिलं आहे का ह्याच्याबद्दल माझ्या मनात संभ्रम आहे. सो देअरफॉर व्हॉट आय एम प्रपोजिंग इज अ कंटिन्युअम अलॉंग सेव्हरल ऑफ दीज पॅरामीटर्स. माझं नाव HM देसरडा. मी सध्या गोखले अर्थशास्त्र संस्थेमध्ये व्हिजिटिंग प्रोफेसर. अमिताताईंनी अनेक गोष्टीचं जे, आणि विशेषतः तुम्ही म्हणाला तसं संकल्पनात्मक स्पष्टता त्यांनी बऱ्याच आणण्याचा प्रयत्न केला आहे. मला वाटतं आणखीन याला एक पैलू आहे, तो म्हणजे असं की ही जी ग्रामीण आणि शहरी, खेडं आणि शहर याची जी परिभाषा आहे तिला एका वेगळ्या तऱ्हेने पण बघता येईल. ते असं की जे ग्रामीण आहे त्याचा अर्थ असा होतो की आमने सामने राहणारा समाज, फेस टू फेस कम्युनिटी. आणि शहराचं लक्षण ही अनॉनिमिटी आहे. म्हणजे आणि ॲलिनिएशनचा उल्लेख तुम्ही केला, आणि ॲलिनिएशन परात्मभाव हा फक्त निसर्गाच्या पातळीवर नाही, माणसाचं माणसापासून म्हणजे स्वतःपासून, समाजापासून आणि निसर्गापासून, आणि ते आपल्याला दिसतं. पण मला असं वाटतं की आज जे तुम्ही शेवटी जिथे खरं म्हणजे शेवटचं वाक्य तुम्ही जे वापरलं की इकोलॉजिकल अँड डिझास्टर अँड सोशल कॉन्सिक्वेन्सेस, हे मला फार गंभीर वाटतात. आज शहर म्हणजे काही उत्पादकीय नाही, फक्त उपभोग करणारं, म्हणजे नॉट प्रोडक्टिव्ह बट पॅरासिटिक, आणि ग्रॅब द रिसोर्सेस, हे शहराची परिभाषा आहे. आणि हा जो तुम्ही आत्ता उत्तरात जे म्हणाला की हे 20 कोटी लोक या देशातले, शहर ना धड शहर ना गाव. आपल्या देशामध्ये एक वेगळी गोष्ट आहे, तुम्ही केरळात जर गेला, आणि मी लॉरी बेकर बरोबर फिरत असे, काय शहर आणि काय खेडं तिथे काही तुम्हाला त्याच्यात ते एक वैशिष्ट्य आहे तिथलं. पण ते जर बाजूला ठेवलं तर मला असं दिसतंय की आज एक सगळे पुणे शहरामध्ये काम करणारे जे सगळे लोक आहेत, जे खरं श्रमाचं काम करतात, आणि जिथे एंटरप्रिन्युअरशिप आणली आहे, म्हणजे तो गौंडी असेल, सुतार असेल, सगळे राजस्थानचे तिकडचे आलेले. तर हा खरोखरीच विचार करण्याचा प्रश्न आहे की आणि
आज मला वाटतं की बऱ्याचशा अर्बनचं अनेक गोष्टी बोलता येतील, पण मी स्पेसिफिकली 2 मांडतो की रुरलायझेशन म्हणजे अब्सेन्स ऑफ सिव्हिक कम्युनिटीज, सिव्हिक सेन्स अँड सिव्हिक कम्युनिटीज आणि सेंट्रॅलिटी ऑफ सिटिझनशिप, हे जर अर्बन पॉझिटिव्ह कॅरेक्टरिस्टिक असेल तर ते मला वाटतं मिसिंग आहे. आणि इकॉलॉजिकल डिझास्टर, आणि तुम्ही उल्लेख केला, आपण आधी पण बोललो की मला असं वाटतं की आत्ता संबंध प्लॅनिंगमध्ये विशेषतः पाणी आणि ऊर्जा, वॉटर अँड एनर्जी याचा जो ग्रीड केला आहे, GRID ग्रीड, आणि त्याच्या मागे GREED ग्रीड, हे जे आहे ते आपल्या सगळ्या दुःखाचं अर्बनायझेशन इन इंडिया. कारण आता हे सगळी शहरं छोट्याची मोठी होणं ती प्रक्रिया, आणि मेट्रोपोलिसेस बिकमिंग मॉन्स्ट्रोपोलिसेस, हे फार डेंजरस आहे. अनेक अभ्यास आहे. पण मला आणखीन जो मुद्दा तुम्ही टच केला, आणि ती खरी काळजीची गोष्ट आहे, आज आपल्याकडे ज्या लेखाचा तुम्ही उल्लेख केला बँगलोरच्या, आपला देशच राहील नाही. मला वाटतं समाज आणि देश वाट लावली आहे. आज आपल्या देशामध्ये फक्त एकच गोष्ट आहे, म्हणजे ती रिअल इस्टेट. आणि जर्नी ऑफ इंडिया इज फ्रॉम सेल्फ रिलायन्स टू रिलायन्स. आणि गिव्हन दॅट मला वाटतं की आम्हाला, आणि आत्ता या नव्या सरकारच्या कुठेतरी याच्यात खुद्द पंतप्रधानांनी एक वाक्य परवा वापरलं, मला वाटतं बनारसला पहिल्या याच्यात बोलत होते तिथे, की हमें गांव की आत्मा और शहर की सुविधा चाहिए. जसं आम्ही पश्चिमेच्या बाबत बोलतो की ते विज्ञान आणि हा समाज पाहिजे, याचे ताळमेळ मोठं अवघड आहे. जोपर्यंत आम्हाला प्रोडक्टिव्ह अँड पॅरासिटिक नीड आणि ग्रीड आणि इकॉलॉजी, इथिक्स अँड इकॉनॉमिक्स याचा ताळमेळ घालता आला नाही तर अर्बनायझेशनचं नीट विश्लेषण करता येत नाही. आपण संज्ञा परिभाषा आहोत. तर मी बरंचसं माझा निरीक्षणाचा भाग आहे. तुम्हाला जर काही वाटलं तर तुम्ही देऊ शकता किंवा आपण बोलू शकतो, असं मला वाटतं. धन्यवाद. एक म्हणजे आपण तमिळनाडूचा जो उल्लेख केला, तमिळनाडूमध्ये 74व्या घटनादुरुस्तीनंतर ज्या नगरपंचायती स्थापन झाल्या, महाराष्ट्रात त्या फार झाल्या नाहीत. तमिळनाडूने सेन्सस टाऊनचे जे 3 क्रायटेरिया आहेत, आणि ते अतिशय कालबाह्य झालेत असं मला अजिबात वाटत नाही. कारण आपण जो फरक भाषणाच्या शेवटी केला की अर्बॅनिझम आणि अर्बनायझेशन, अर्बनिझम हॅज समथिंग टू डू विथ द स्टाईल, लाईफस्टाईल, त्याच्यामध्ये आपण असं कन्झम्पशन, एंटरटेनमेंट, फॅसिलिटीज हा सगळा भाग येतो. पण ॲज अ स्टुडंट ऑफ इकॉनॉमिक्स जर मी असं म्हटलं की बेसिकली अ शिफ्ट फ्रॉम अ विलेज टू अ टाउन implies a basic shift in the economic base of the location. तर सेन्सस टाउन्सची संख्या वाढणं, हे आपण जी कॉम्प्लेक्सिटीचा जो उल्लेख केला की वर्करनी ते खेडं दिसत आहे, पण ॲडमिनिस्ट्रेटिव्हली ते खेडं आहे, कारण तिथे अजूनही ग्रामपंचायत आहे, पण त्याच्यावरती शहरी खुणा सगळ्या लाईफस्टाईलच्या दिसत आहेत. हा जो कॉन्ट्रास्ट आहे, हा माझ्या अंदाजाने आपल्यापुरतं सगळ्यात मोठं चॅलेंज आहे. त्याच्यावरती आपण हाऊ यू लुक ॲट इट दिस चॅलेंज, हे मला जाणून घ्यायला आवडेल. कारण आपण ज्या कुंडूंचा उल्लेख केला, हा सेन्सस ॲक्टिव्हिजम हा गेल्या म्हणजे 2011 नंतर जी फ्रेज आलेली आहे, कुंडूंनी वारंवार त्याच्या आधी असंही लिहिलेलं आहे की आयडेंटिफिकेशन ऑफ अ सेन्सस टाउन इज एक्सक्लुझिव्हली लेफ्ट टू द स्टेट मशिनरी. त्यामुळे अनेक वेळा ह्युमन एरर त्याच्यामध्ये येऊ शकते, स्टॅटिस्टिकल एररसुद्धा असू शकते की हे 3 क्रायटेरिया व्यवस्थित झालेत का नाही, हे बघताना स्टेट लेवलच्या मशिनरीचा प्रॉब्लेम येऊ शकतो. हे जितकं खरं आहे तितकं आपण हेही लक्षात घेतलं पाहिजे की आपण जर ग्रामपंचायत ॲक्ट बघितला तर ग्रामपंचायतीचं रूपांतर म्युन्सिपॅलिटीमध्ये करायचं का नाही, हे शेवटी त्या गावाच्या लोकांवरती आपण अवलंबून ठेवलेलं आहे. कारण ॲक्टमध्ये अत्यंत स्पष्ट प्रोव्हिजन आहे की द ग्रामसभा हॅज टू पास अ रेझोल्युशन दॅट नाऊ इट वूड लाईक टू चेंज इट्स स्टेटस फ्रॉम अ विलेज पंचायत टू म्युन्सिपालिटी. त्यामुळे हा खरोखर पॉलिटिकल प्रश्न आहे का डेमोक्रॅटिक प्रश्न आहे, हे मला फक्त आपल्याकडनं जाणून घे. मला असं वाटतं इन इट्स ट्रीटमेंट इट इज अ पॉलिटिकल क्वेश्चन. आय सी इट व्हेरी क्लिअरली एज अ पॉलिटिकल क्वेश्चन. आणि ह्याचं कारण असं की मी म्हटलं तसं की ही ओव्हरऑल सिस्टीम जी डेव्हलप झालेली आहे ह्याच्यामध्ये there are certain incentives and disincentives in
डिक्लेअरिंग युअर सेल्फ ॲज अ ओके. म्हणून मी म्हटलं की द ॲडमिनिस्ट्रेटिव्ह क्लासिफिकेशन ऑफ अर्बन अँड रुरल अँड द ॲक्च्युअल नेचर ऑफ द इकॉनॉमी ऑफ दॅट प्लेस अँड द डेमोग्राफी ऑफ दॅट प्लेस मे बी ॲट व्हेरियन्स. आणि ही आपल्याकडे आहे परिस्थिती आत्ता सद्यस्थितीला आहे. आय डोंट थिंक की द रूट टू इट आणि म्हणजे भारताचं एकूण आपल्या पॉलिटिकल इकॉनॉमीचं स्वरूप बघताना मला ह्याच्यातनं सरळ साधा फक्त एक्सपर्टीज बेस्ड डेटा बेस्ड असा मार्ग निघेल असं मला वाटत नाही. द पुश फॉर इट हॅज टू बी थ्रू अ मोर politically thought out things. By political I don't just mean electoral politics. पण हा पॉलिटिकल निर्णय आहे कारण ह्याच्यामध्ये तुम्ही म्हणजे मी 2 संकल्पना सांगते. एक म्हणजे की आपण जरी गावाच्या बाबतीत स्वशासनाची कल्पना मांडलेली असली तरीसुद्धा ज्या रीतीने फिनॅन्शियल रेव्हेन्यूच्या बाबतीमध्ये ती आकारास घेते ती आपण शहरांमध्ये जास्त प्रकर्षाने बघतो की यू पे अ टॅक्स फॉर प्रॉपर्टी, यू पे अ टॅक्स फॉर वॉटर. अर्थात गावामध्ये पण आपण पाणीपट्टी घरपट्टी असते परंतु त्याचं प्रमाण आणि त्याचं ओव्हरऑल प्लॅनिंगशी नियमांशी हे जे घातलेलं साटलोटं आहे त्याचं स्वरूप आणि शहराचं स्वरूप ह्याच्यामध्ये खूप फरक आहे. आणि सो द place has to have a capacity to pay for itself and a higher level of services. एवढं साधं सोपं सूत्र कदाचित सेन्ससच्या डेफिनेशन मागे असू शकतं परंतु दॅट इज नॉट हाऊ द सिस्टम इज बिल्ट इन. आणि ट्रान्झिशनल एरियाजमध्ये हे सगळ्यात जास्त मोठे प्रश्न आहेत. म्हणजे तुम्ही बघत असाल की हे प्रत्येक उदाहरणार्थ शिर्डी ओके आज शिर्डीची पूर्ण इकॉनॉमी जी आहे ही नॉन ॲग्रिकल्चर बेस्ड आहे. आय मीन ऑल ऑफ अस नो की ते टेम्पल टाऊन आहे त्याच्या भोवतीची इकॉनॉमी एका पर्टिक्युलर पण तरीसुद्धा शिर्डी ही आत्तापर्यंत ग्रामपंचायत होती. मग C क्लास काउन्सिलपासनं B क्लास व्हायला त्यांनी इतके प्रचंड रेझिस्टन्स होता शिर्डीमध्ये. हे आपण दुसरे कुठचेही फोर्सेस हे एक्सप्लेन करू शकत नाही. हे डेमोग्राफिक्स तुम्हाला उत्तर देऊ शकत नाहीत. आणि म्हणजे मी हा जो KC शिवरामकृष्णनचा लेख जो सांगितला त्याच्यामध्ये हे फक्त महाराष्ट्रातली उदाहरणं नाही आहेत. माझा अभ्यास फक्त महाराष्ट्रापुरता मर्यादित आहे या बाबतीमध्ये परंतु KC शिवरामकृष्णननी देशातल्या अनेक भागांमधली ही उदाहरणं देऊन सांगितलेलं आहे. अँड आय एम fully convinced that it is a political route. It cannot be just based on demographics. In fact, आज अनेक गावांमधले अभ्यास असे सांगतायत की बिकॉज ऑफ द नेचर ऑफ ॲग्रिकल्चरल डिस्ट्रेस दॅट वी हॅव गावामधल्या अनेक ठिकाणी 40% इकॉनॉमीज ह्या नॉन ॲग्रिकल्चरल आहेत, मायग्रेशन बेस्ड आहेत. त्यामुळे सो यू आर सीइंग रिअली द डिफरन्स बिटवीन 40% अँड 75%. सो त्या स्केल म्हणजे तुमचं काय क्रायटेरिया आहे बॅलन्स अर्बनायझेशनविषयी? आणि तुम्ही म्हणले की इंडियामध्ये अशा प्लेसेस आहेत ज्या बॅलन्स अर्बनाइज नाही आहेत, तर मग न्यूयॉर्क किंवा हाँगकाँग यांसारख्या कंट्रीजमध्ये काय क्रायटेरिया लावला जातो बॅलन्सचा विचार करता? आणि मग त्याच्यामध्ये आणि आपल्या कंट्रीमधील आपल्या ज्या सिटी आहेत त्यांच्यामध्ये काय डिफरन्स दिसत? मी थोडंसं बॅलन्स्ड अर्बनायझेशनबद्दलचं मत हे माझं मत नाही आहे. बॅलन्स्ड अर्बनायझेशन हे पाश्चिमात्य अर्बनायझेशन थिअरिस्टचं मत आणि ज्या दृष्टीने ते आपल्या अर्बनायझेशनला ओव्हर अर्बनाइज्ड मानतात. कारण का आपल्या देशाची जी ओव्हरऑल इकॉनॉमीचं स्ट्रक्चर जे आहे म्हणजे कुठची इकॉनॉमी ही अर्बनायझेशनसाठी रेडी आहे की ज्या इकॉनॉमीमध्ये सरप्लस तयार होतं, खास करून की ॲग्रिकल्चरमधनं तयार होणारं सरप्लस टेक्नॉलॉजीला पुश करतं, ते पुढे इंडस्ट्रीला पुश करतं आणि इंडस्ट्री पुढे नंतर ह्या सगळ्यांच्या अपग्रेडेड हायर लेवल ऑफ सर्व्हिसेसला आणते. ओके, दिस इज सपोज टू बी लाईक द प्रोसेस, आयडियल सो कॉल्ड प्रोसेस ऑफ अर्बनायझेशन. ओके, त्या दृष्टीने आत्ता आपण बघितलं तर आपलं 50% लोकसंख्या जी आहे ही ॲग्रिकल्चरवर अवलंबून आहे, एम्प्लॉयमेंटसाठी अवलंबून आहे.
परंतु ॲग्रिकल्चरमधलं आउटपुट आत्ता आपण बघितलं आणि रिटर्न्स जे बघितले तर ती इकॉनॉमी जी आहे ही त्याचं म्हणजे ओव्हरऑल प्रपोर्शन जे आहे हे खूप कमी आहे. इंडस्ट्रीचं प्रमाण जे बघितलं तर ते पण गेल्या 10 वर्षामध्ये तुम्ही बघाल तर इट हॅज कम डाऊन टू रफली आय थिंक 13% ऑर सो. ओके. आणि सर्व्हिसेसमधलं प्रमाण जे आहे हे सगळ्यात जास्त झालेलं. तर आपली इकॉनॉमी ह्या सगळ्यासाठी तयार आहेत का? आणि मग आपली शहरं जी तयार होत आहेत त्यामुळे तुम्हाला हे दिसत असेल की आपल्या प्रत्येक शहरामध्ये इनफॅक्ट की इंडस्ट्रीचं प्रमाण हे पण जास्त नाही आहे, संघटित लेबरचं. त्यामुळे लोक कशावर फीड होत आहेत तर एकमेकांना सर्व्हिस देण्यामध्ये. कसल्या प्रकारच्या सर्व्हिसेस? कोण इस्त्रीवाला असेल, दूधवाला असेल, रिक्षा चालवा, आणखीन काय करा, घरं बांधा. म्हणजे हे एकमेकांची सर्व्हिस देणारी इकॉनॉमी आहे ही. अनलेस एक पॉप्युलेशन मोबाईल असेल आणि त्याच्यातनं सरप्लस जनरेट होत असेल तर इकडे तुम्हाला प्रॉस्परिटी मिळणार नाही. बरोबर ना? हे पॉप्युलेशन मूव्ह झालं तर इकडे वेल्थ तयार होईल, नाहीतर मग काय होईल? हे गरिबीतच राहतील. ओके. दॅट्स द ओव्हरऑल आयडिया. ओके. आणि त्या दृष्टीने मी म्हटलं तर बॅलन्स नाही. अर्थात हा बॅलन्स फक्त देशांतर्गत तयार करता येईल का हा मी विचारलेला प्रश्न होता. कारण आज सगळ्या इकॉनॉमी ज्या आहेत ह्या फक्त देशामध्ये कंट्रोल होत नाही. देर इज अ कन्सिडरेबल आय थिंक लोकस इवन नाव विदिन नेशन स्टेट्स. बट इन्क्रीजिंगली ट्रान्सनॅशनल ॲक्टिव्हिटी जी आहे ही खूप महत्त्वाचं भूमिका इकॉनॉमीज कंट्रोल करण्यामध्ये बजावतात. बट अगेन टॉक्स अबाउट द सर्व्हिस बेस्ड. आणि ते जे प्रश्न विचारत होते की डज दिस एंटेल अ बॅलन्स, व्हॉट इज दॅट बॅलन्स्ड अर्बनायझेशन फॉर अस? भारतासाठी बॅलन्स्ड अर्बनायझेशनचं प्रपोर्शन काय, कसं? Hello ma'am, my name is Manisha Sorone. First of all, thanks for such a beautiful guidance. सगळं लेक्चर ऐकल्याच्या नंतर 2 वेळा त्यांच्या सरांच्या प्रश्नाला उत्तर देताना पण हा संदर्भ आला. पण तुम्ही हे सांगितलं की आपल्याकडे सेन्ससच्या डेफिनेशन्समध्ये आणि ॲडमिनिस्ट्रेटिव्ह डेफिनेशनमध्ये जो काही डिफरन्स आहे हे एक चॅलेंज आहे. सो माझा प्रश्न असा आहे की मुळातच अशा प्रकारे डिफरन्स का आहे? आणि दुसरा माझा प्रश्न असा आहे की जेव्हा पॉलिसी मेकिंग करताना हा प्रश्न तुमच्यासारख्या स्कॉलर्सने हा उचललाच असणार. सो तेव्हा प्रत्येकच पॉलिसी मेकरला हा प्रश्न पडलेलाच असणार. सो व्हॉट आर द मेजरमेंट्स टू सॉर्ट आउट सच अ प्रॉब्लेम्स फॉर म्हणजे हा जो डिफरन्स आहे वेगळा तो दोन्हीसुद्धा डेफिनेशन्समधला डिफरन्स घालवण्यावरती मेजरमेंट्स कसे ठरवले जातात कुठली पॉलिसी मेकिंग करताना? ते ॲक्ट बघितला तर BPMC ॲक्ट प्युअरली अँड क्लिअरली एक तर सेन्ससचं डेफिनेशन घेतात अँड देन दे से एनिथिंग दॅट द स्टेट गव्हर्नमेंट डिक्लेअर्स ॲज अर्बन इज अ अर्बन. ओके. आणि ही हिस्टॉरिकल लिगसी आहे. कारण का? उदाहरणार्थ हिल स्टेशन्सचं आपण उदाहरण घेतलं तर हिल स्टेशन्समध्ये अनेक वेळेला पॉप्युलेशनचे पॅरामीटर्स, नॉन ॲग्रिकल्चरल ॲक्टिव्हिटीचे पॅरामीटर्स हे कुठेही लागू होत नव्हते, पण ब्रिटिशांनी त्यांना अर्बन म्हणून डिक्लेअर केलं. ओके. सो दिस इज अ हिस्टॉरिकल लिगसी की जी स्टेट गव्हर्नमेंट ज्या स्थानाला अर्बन म्हणून डिक्लेअर करेल ते अर्बन. ओके. सो देर इज नो प्युअर, देर आर नो ॲडमिनिस्ट्रेटिव्ह पॅरामीटर्स देर. ओके. हॅव्हिंग सेड दॅट प्रोसेस काय असावी हा तुमचा प्रश्न होता. बरोबर की जी सेन्सस डेफिनेशन आहे आणि एका बाजूला लोकांचा अनेक वेळेला रेझिस्टन्सेस मी म्हणेन की असतो अर्बन म्हणून डिक्लेअर करायला. तर ह्याच्यासाठी काय प्रक्रिया असावी ह्याचा जर विचार केला मला असं वाटतं की पहिले तर आपल्याला ह्या ज्या सिस्टीम्स इन्सेंटिव्सच्या आणि डिसइन्सेंटिव्हच्या आहेत या व्यवस्थित समजून घ्यायला हव्यात. अँड वी नीड टू क्रिएट आय डोंट नो इन सम वेज मेक द अर्बन अ फ्रेंडलियर प्लेस ऑल्सो. ओके. की प्लॅन्स असतात हे लोकांच्या विरुद्धसाठी नसतात किंवा आय थिंक इट इज अल्टिमेटली टू मेक अ सिटी मोर सस्टेनेबल. त्यामुळे हे सिम्प्लिफाय कसे करता येतील, लेजिबल कसे करता येतील हा एक बाजूचा भाग. दुसऱ्या बाजूला की जी गावाची ट्रीटमेंट जी आहे ती पण ॲज अ नॉन प्लॅन्ड सिस्टीम, ॲज अ नॉन टॅक्स सिस्टीम, फक्त सबसिडी बेस्ड सिस्टीम असं असावं का हा पण वेगळा भाग आहे. बरोबर. सो
मला तर आय एम अ स्ट्रॉंग ॲडव्होकेट ऑल्सो ऑफ की NREG सारखे प्रोग्रॅम्स जे आहेत हे फक्त खेड्यापुरते मर्यादित राहू नयेत, तर अनेक छोट्या ह्या ट्रान्झिशनल एरियाजना तितकीच NREGA सारख्या प्रोग्रॅम्सची आणि इन्फ्रास्ट्रक्चर क्रिएशनची आवश्यकता आहे. तर हे पण एक मोठं इन्सेंटिव्ह होऊ शकतं. अनेक वेळेला होतं काय की खेड्यासाठी प्रोग्रॅम आहे, मोठ्या शहरांकडे कॉम्पिटिटिव्हली पैसा खेचून घेता येतो म्हणून इन्फ्रास्ट्रक्चरसाठी पैसा आहे, पण ह्या मधल्या ज्या एरियाज आहेत यांच्यासाठी देर इज नो इन्सेंटिव्ह सिस्टम ॲट ऑल. Okay, so as a policy maker, I would try to think of these systems and first of all communicating these to people. आपल्याकडे ह्याच्याशी ॲडमिनिस्ट्रेशननी डिरेक्टली लोकांना कम्युनिकेट करावं असं होतच नाही. त्यामुळे अनेकदा फक्त पॉलिटिकल फॅक्शन्समध्येच आणि पोझिशन्समध्येच आपण विचार करतो. ओके, म्हणजे उदाहरणार्थ वसई विरार ही नगरपालिका व्हावी किंवा नाही व्हावी, म्युन्सिपल कॉर्पोरेशन त्याचं व्हावं का ती आदिवासी गावं राहावीत, हा निर्णय ना आदिवासी गावांना सोपवलेला असतो ना आणखीन कोणाला, आणि त्याचे पॅरामीटर्स आणि का घ्यायचा हा निर्णय हे पण कोणाला माहिती नसतं. सो यू विल ओनली हॅव टू अपोजिंग फॅक्शन्स. वाचलं होतं की जगाची महासत्ता ही आता पश्चिमेकडून पूर्वेकडे सरकते, म्हणजे आता जगाचं लक्ष चायना आणि इंडियाकडे आहे. आता तरी आता आपली मानसिकता अशी आहे की आपण पाश्चिमात्यकरण ते जास्त फॉलो करतो, म्हणजे आता तेच की अर्बन स्टाईल आणि रुरल स्टाईल. पण आता जर जग आपल्याकडे बघतंय की आपल्याकडे अशाने बघतंय असं प्रत्येक अर्थतज्ञ किंवा महान असे फिलॉसॉफर वगैरे बोलतात, तर आपण वेगळी कन्सेप्ट का नाही देऊ शकत? तरी आत्ता आम्ही एवढा भूगोल शिकलो तर अजून आपण विकसनशीलच आहोत, मग तरी लोक आपल्याकडे बघतात, तरी आपण ते दोनच कन्सेप्ट फॉलो करतो, एक अर्बन आणि रुरल. पण जर आपल्याला समतोल विकास जर हवा असेल तर ह्या दोन्हीतला जर मध्य म्हणजे सेमी अर्बनायझेशन म्हणजे जर जसं देसरडा सर बोलले की आत्ताच आपले पंतप्रधान बोलले की गावाचा आत्मा आणि शहराची सुविधा, जर असं आपला देश एवढा प्रचंड मोठा आहे तर अशा प्रत्येक ठिकाणी जर सरकारने एवढं मोठं जर मनावर घेतलं तर निश्चित आपण वेगळ्या दिशेने एक जगाला नवीन एक काय म्हणतो एक डिरेक्शन देऊ शकतो, असं तुम्हाला वाटत नाही का? आणि जर नुसतं अर्बनायझेशन आणि त्याच्या समस्या किंवा रुरल आणि त्याच्या एक मिनिमाइज असं जे काय आहे याच्यापेक्षा एक वेगळा अँगल देऊन एक वेगळ्या दिशेने आपण जास्त प्रगती करू शकत नाही का, असं तुम्हाला वाटत नाही का? आय थिंक अतिशय दुसरं की मला असं वाटतं हे जे संकल्पनात्मक ॲडव्हान्स आणि ॲस्पिरेशन, आय थिंक दॅट इज एक्झॅक्टली द चॅलेंज विच आय वॉज ट्राईंग टू ग्रॅपल विथ. ओके, आम्हाला तरी 4-5 वर्षामध्ये वी आर स्टील ग्रॅपलिंग विथ इट. मला नाही वाटत की आम्हाला उत्तर मिळालेलं आहे. आय फाइंड अ प्रॉब्लेम इन कन्सेप्च्युअलायझिंग सेमी अर्बन. ओके, कारण शहरांच्या अमेनिटीज फक्त हे इतकं साधं सोपं नाही आहे. मग अशी देसरडा सरांनी बोलताना ग्रीड GREEDचा पण उल्लेख केला. आपल्यासारखा डेन्स पॉप्युलेशनचा देश की जिथे प्रचंड लोकसंख्या आहे, की जिथे आज गावं पण काय मी म्हणेन की डेन्स पॉप्युलेशनच्या साईट्स म्हणून उभी राहत आहेत, त्यावेळेला आपल्याला ओव्हरऑल सेटलमेंट्सचाच विचार हा वेगळ्या रीतीने करायला पाहिजे. त्याच्यासाठी सस्टेनेबिलिटीचे पॅरामीटर्स काय असावेत, आपले आर्थिक ॲस्पिरेशन्स काय असावेत, आपले अमेनिटीचे ॲस्पिरेशन्स काय असावेत, या सगळ्याचा आपण सर्वंकष जर विचार केला, आपला समाज कसा हवा. ओके, कारण एका बाजूला म्हणजे आपण आत्ता पूर्ण लेक्चरमध्ये म्हटलं नाही, पण इफ यू अंडरस्टँड आपल्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये रुरल गव्हर्नन्सला जेवढं महत्त्व आहे तेवढं अर्बनला दिलं नाही. आणि का दिलं नाही ह्याच्यामागे आंबेडकरांची एक भूमिका होती की खेडं हे पेरोकियल आहे, खेडं हे नॅरो माइंडेड आहे. इनफॅक्ट ॲट वन प्लेस आंबेडकर हॅड डिस्क्राईब्ड द विलेज ॲज अ सेसपूल ऑफ कास्ट अँड एक्सप्लॉयटेशन. सेसपूल म्हणजे काय की जातीयतेला आणि अंधपणाला खत पाणी घेऊन आत खेचत जाणारा काय डोह काय म्हणतात त्याला, मला आता मराठी पण सेसपूल टेक्स यू इनसाइड. सो तसं खेडं आहे. आणि शहरामध्ये प्रॉमिस आहे, शहरामध्ये प्रॉमिस आहे की
ॲनॉनिमिटी असू शकते, स्वातंत्र्य असू शकतं. ह्या दृष्टीने पण आपल्याला संकल्पनांची मांडणी करायला पाहिजे की कुठच्या सेटलमेंटमध्ये आपण हे स्वातंत्र्य देऊ शकू. आज इनफॅक्ट अनफॉर्च्युनेटली आपल्या शहरांचं स्वरूप हे ॲनॉनिमिटी आहे की नाही, आय डोंट नो, बिकॉज देर आर स्टडीज टुडे विच आर टेलिंग यू दॅट इंडियन कॅपिटलिझम इज ऑल्सो कास्ट बेस्ड. It works in caste networks, religious networks. Okay? So we need to think through so many of these issues. शहर आणि गाव ह्या दोन वेगवेगळे टोकात, जसे आता तुम्ही सांगितले की 2 टोकाला जाऊन बसले. मला ऐकून येते थोडं स्पष्ट. शहर आणि गाव ह्या 2 संकल्पना वेगळ्या टोकाला जाऊन बसलेल्या आहेत. काही तज्ज्ञांच्या मते शहर ही पूर्णपणे वेगळी संकल्पना आहे आणि गाव ही वेगळी संकल्पना आहे. आता मला असं म्हणायचं आहे, मी एक साधं उदाहरण देतो की ज्यावेळेस 10 वर्षापूर्वी मी गावात जायचो तेव्हा पाणी घेण्यासाठी संपूर्ण गाव एकाच नळावर जायचं आणि त्या नळावर गर्दी व्हायची. आता 10 वर्षानंतर मी परत पुन्हा गावाला जातो त्यावेळेस मला प्रत्येक घराच्या समोर एक नळ दिसतो आणि जो नळ सुरुवातीला होता त्याच्यावर गर्दी नाही आहे. मग याचा अर्थ काय झाला की मी नळाचं पाणी प्रत्येक घरापर्यंत पोहोचवलं आणि घरातील प्रत्येक व्यक्ती त्या नळापर्यंत जाण्यापासून परावृत्त झाली, म्हणजेच नळावरची गर्दी कमी झाली. मग मला हेच म्हणायचं आहे डेव्हलपमेंटबद्दल. जर आम्ही शहर आणि शहरीकरणबद्दलच म्हणत असू, प्रदूषण म्हटलं की नदी व्यतिरिक्त सगळे प्रॉब्लेम आम्ही शहरातच शोधत असू, तर आम्ही गावांचा विकास शहरासारखा का करत नाहीत? बरं, माझ्या प्रश्नाला लगेच असं उत्तर मिळेल की तुमच्या पायाभूत सुविधा तुमच्या गावात कुठे आहेत ना, ज्या उद्योगांसाठी लागणार वगैरे आहेत. मग आम्ही हा प्रॉब्लेम नेहमीच स्वतःजवळ बाळगून ह्या समस्येकडे दुर्लक्ष करायचं का? आम्ही गावाला शहर नाही का करू शकत? जर आम्ही म्हणतो की जे मूळ टॅक्सेस जे आहेत किंवा टॅक्सेसचा जो सोर्स आहे, स्रोत आहे, तो फक्त शहरात आहे, मोठे टॅक्स तिथे मिळतात. बरं, का मिळतात? तिथे मोठे उत्पन्न कमवतात म्हणून टॅक्स भरतात. ज्या वेळेस माझ्या गावातला माणूस जर मोठं उत्पन्न कमवू शकेल तो निश्चित गावात राहून सुद्धा टॅक्स देऊ शकेल. मग आम्ही गावाचं शहरीकरण का करण्यामागे लागत नाही? ऑल्टरनेटिव्हचा विचार करताना हा जो तुम्ही आता म्हणताय विचार, हा अब्दुल कलामनी जो पुरा हा कार्यक्रम मांडला की प्रोव्हिजन ऑफ अर्बन अम्युनिटीज इन रुरल एरियाज, याच्यामध्येही अशा प्रकारची संकल्पना आहे. आणि तुम्ही तीच न्यायाची संकल्पना, स्पेशियल न्यायाची संकल्पना ही तुम्ही गावाच्या संकल्पनेमध्ये आणि शहराच्या संकल्पनेमध्ये आणू पाहताय. ओके, व्हॉट आय एम ट्राईंग टू सजेस्ट इज की तुम्ही आत्ता त्यांनी जे प्रश्न विचारला त्याच्याशी थोडं लिंक करून बघा की ह्या न्यायाच्या कल्पनांमधनं पुरण्याएवढी संसाधनं आपल्याकडे आहेत का? आणि तसं जर नसलं तर आपल्याला शहरांचा पण वेगळ्या रीतीने विचार करायला हवा आणि आपल्याला गावांचा पण वेगळ्या रीतीने विचार करायला हवा. मॅडम, जसं की तुम्ही काही बाबतीत सांगितले, या बाबतीत आपण विचार करू शकतो किंवा आणखी काही गोष्टी विचारात आपण घेऊ शकतो. मात्र जसं की आपण बघतो, आमची नाबार्ड आहे शेतकऱ्यांविषयी काम करणारी, मात्र तिचं मुख्यालय असतं मुंबईमध्ये, बरोबर आहे. आमचे विविध शेती संदर्भात जे संशोधन केंद्रे असतात ते असतात शहरामध्ये, ना की गावांमध्ये. मग अशा ज्या काही गोष्टी असतील किंवा यापेक्षा इतर संस्था किंवा काही उद्योग असतील, मग ते आम्ही गावाकडे का नेऊ शकत नाहीत की जिथं त्यांचं काम आहे? असं नाही, तुम्ही म्हणता हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. मी इनफॅक्ट की मी झोपडपट्ट्यांमध्ये काम करते ॲक्टिवली. अनेकदा असं झोपडपट्टीमधली स्थिती बघितली ना की वाटतं की कशासाठी येतात मुली इकडे, पण एकही मुलगी की जी झोपडपट्टीमध्ये वाढलेली आहे ती लग्न करून गावी जाऊ इच्छित नाही, किंवा गावातनं पण 6 महिने इकडे आलेली मुलगी जी आहे जर इथे घालवायला आली तर शी रेझिस्ट गोईंग बॅक टू द विलेज. असं का? तर आज शेती आणि गाव हे फक्त एक ड्रजरी म्हणून होऊन राहिलेलं आहे. मेहनत करा, ढोर मेहनत करा आणि त्याच्यातनं रिटर्न्स काही नाही. आणि हे चित्र आपल्याला खऱ्या रीतीने पालटायला हवं, बरोबर ना? वेगळा विचार, शहराचा वेगळा विचार करा, 2 कोपऱ्यात ठेवून असं मला म्हणायचं नव्हतं. माझं म्हणणं असं होतं की शहरांना पण सस्टेनेबिलिटीच्या दृष्टीने जायला हवं आणि गावांना यू नीड टू ब्रिंग टुवर्ड्स लेस ड्रजरी. ओके, आपण एक शेवटचा घेऊ शकतो. क्वेश्चन. The Gunthewari system in informal housing system in the smaller and medium cities,
it gave a great view, but I wanted to know whether it's the same or is it much more complex, and in what ways in the bigger cities and metropolitan cities. And second thing, like how to sort of integrate these informal planning with the formal urban planning. Like there has been, this is a gray area between say slums and the buildings, the concrete buildings. So how to, and there has been the Rajiv Awas Yojana, which says that it will have a slum-free India. So this thing might not go away. So how to sort of integrate it with the formal thing. ओके. मुंबईसारख्या शहरामध्ये तुम्ही जो मेट्रोपॉलिटनचा विचार केला, आय थिंक द स्केल ऑफ इश्यूज इज मच वर्स इन मेट्रोपॉलिटन थिंग्स, वेर आय सी अ स्लम ॲज अ antithesis or the opposite of planning and of law in every which way. And because law, rules, planning have been made into such a big regime, property has been made into such a big regime, that people are then forced into defying law, into defying rules, into defying norms. Okay? My sense of this is that we need to liberalize this regime. We need to make land much more accessible to people. We need to make rules much more accessible to people. That's it. Thank you for everything. म्हणजे त्यांनी जी मांडणी केली त्याच्यासाठी तुम्ही जे प्रश्न विचारले आणि त्याच्या वेगवेगळे जे काही इतर आयाम होते जे ओपन अप करण्यामध्ये मदत झाली त्याच्यासाठी I think we take back from here a couple of very salient and very important points. First and foremost, जी एक sharp dichotomy असते की एक शहर असतं आणि एक गाव असतं. She through everything that she has said has laid it amply clear in front of you that that sort of dichotomy belonged to a different age altogether. It is no longer relevant in the present period. What you have to do is you have to think of spaces as things which are in continuum. Not as things which are sharply demarcated, not as things which are sharply discriminated. ती जुन्या प्रकारची जी डायकोटॉमी की बाबा ह्याची वर्गवारी गाव म्हणून होते, ह्याची वर्गवारी शहर म्हणून होते, ही कदाचित आत्ताच्या युगाला लागू पडत नाही. कारण त्याच्या कॉम्प्लेक्सिटीज आणि डेन्सिटीज अशा प्रकारच्या आहेत की ज्याच्यामध्ये तुम्हाला त्याचा एक सातत्यपूर्ण विचार करणं हे खूप गरजेचं आहे. बी, ॲज दिस पॉइंट वॉज रेज, इज इट अ प्रॉब्लेम दॅट वी हॅव इन इंडिया की गावाच्या बाबतीत गावाला हे खूप क्लिअर आहे की आपल्याला काय पाहिजे, शहरासारख्या सुविधा पाहिजेत, शहरासारखा अवकाश पाहिजे, शहरासारखं स्वातंत्र्य पाहिजे, शहरासारखी सुबत्ता पाहिजे. शहराला काय पाहिजे? आर वी व्हेरी क्लिअर अबाउट दॅट? द विलेज हॅज अन ॲस्पिरेशन टू रीच समवेअर. डज द इंडियन अर्बन हॅव अ सर्टन सॉर्ट ऑफ ॲस्पिरेशन इन टर्म्स ऑफ आपल्याला कुठं जायचं, आपल्याला एक्झॅक्टली काय करायचं आहे. सो त्या ज्या वेळेला असं म्हणतात की बाबा पाश्चिमात्य देशांमध्ये आपल्याला हे लोकेट करायला लागणार आहे, ते का लोकेट करायला लागणार आहे त्याची एक ऐतिहासिकता आहे. आणि ती ऐतिहासिकता, देयर इज अ बोर्ड बिहाइंड यू ओव्हर हिअर. आय थिंक दॅट बोर्ड इज समथिंग दॅट मोस्ट ऑफ यू माइट हॅव मिस्ड आउट ऑन. ज्या वेळेला हा सेमिनार प्लॅन आउट केला गेला त्यावेळेला आमच्यासमोरचा सगळ्यात पहिला प्रश्न असा होता की आपल्याला या सेमिनारचं टायटल काय द्यायचं आहे. आणि ऑब्व्हियसली म्हणजे आम्ही पुण्यात राहतो आणि आम्ही भाषेच्या बाबतीत खूप काटेकोर असतो. आमचा शब्द असा होता की वी शुड बी युझिंग अ टर्म कॉल्ड एज नागरीकरण. अँड वी हॅड अ लॉट ऑफ डिबेट अबाउट इट. नगर, ज्याच्यातनं नागरीकरण हा शब्द येतो, जे एक संस्कृत शब्द आहे, त्याचे भारतीय एकंदरीत संस्कृतीमध्ये आणि इतिहासामध्ये अर्थ काय आहेत. नगर नावाची जी स्पेस संस्कृत साहित्यामध्ये व्हिज्युअलाइज केली जाते ती एक्झॅक्टली काय प्रकारची स्पेस आहे. आणि त्याच्यानंतर वी सेड वी डोंट वॉन्ट नगर, व्हॉट वी वॉन्ट इज शहर. द वर्ड कम्स फ्रॉम द पर्शियन वर्ड शहर. द वर्ड अँड इट्स डेव्हलपमेंट इज लोकेटेड इन द मेडिवल पिरियड ऑफ इंडियन हिस्ट्री. आणि ते जे मेडिवल आहे जे पुढं आकाराला येतं थ्रू वॉट एव्हर द ब्रिटिश डिड इन इंडिया मेक्स इट इम्पेरेटिव्ह इन द इंडियन कॉन्टेक्स्ट की वी कॅनॉट कीप आउट द वेस्ट अँड कलोनियलिझम फ्रॉम दिस एंटायर डिबेट अँड डिस्कोर्स. वी कॅनॉट व्हिज्युअलाइज इट वेस्टर्न इंडिया किंवा वेस्ट नावाची सगळी गोष्ट वजा करून आपण एक भारतीय शहरीकरण व्हिज्युअलाइज करू शकतो का? त्याचं उत्तर नाही असं आहे. म्हणजे त्याचं सरळ सरळ उत्तर नाही असं आहे. सो देर इज अ रिझन वाय वी यूज दिस टर्म. वी हॅव यूज्ड इट व्हेरी डेलिबरेटली. वी मीन समथिंग बाय इट. आय होप दॅट इज समथिंग दॅट बिकम्स व्हेरी क्लिअर ओव्हर द कमिंग फ्यू लेक्चर्स
की आपण एक्झॅक्टली इथं काय प्रकारची ऍक्टिव्हिटी दिस इज लायनायझिंग की बाबा वी शुड हॅव अ इंडियन अंडरस्टँडिंग ऑफ इट. इज अ इंडियन अंडरस्टँडिंग पॉसिबल? इंडिया नावाच्या जागेची, इंडिया नावाच्या संकल्पनेचा जो काही विकास झालेला आहे तो विकास घडण्यामध्ये कॅन वी रिअली जेटसन एव्हरीथिंग दॅट इज कलोनियलिझम, everything that is westernism, and think of a pure India. Okay, and I hope those types of issues are amply flagged out over here. The one thing that you have got to take up with you very much up to your heart is की हे सगळं एका अर्थाने पॉलिटिकल असतं. ह्याच्यातनं पॉलिटिक्स नावाची गोष्ट तुम्ही कधीही वजा करू शकत नाही. You can't think with the easy categories of past years. You will have to labor under a completely different exercise, and you will have to bring in questions of political economy when you are trying to visualize this place. तुम्ही त्याला निव्वळ जुन्या पद्धतीने व्हिज्युअलाइज करू शकत नाही. Having had said that, I once again place on record a heartfelt gratitude for this really stunning opening, which would set the course for everything that is going to happen over the next 5 days. I say thank you to the audience for having had come over here and having had contributed in so meaningful a way as far as taking the discourse to a different level altogether is concerned. And I close for the evening by saying that tomorrow we begin sharp at 6 because we will be having 2 programs rolled into one. सो उद्या डॉक्टर सुहास पळशीकरांच्या पुस्तकाचं विमोचन असेल की जे झाल्याच्या नंतर वी वुड बी हॅव्हिंग आदिती फडणवीस टॉक ऑन अर्बनायझेशन इन इंडिया अँड रिजनल पॉलिटिक्स इन इंडिया. सो अर्बन अँड रिजनल पॉलिटिक्सबद्दलचं त्यांचं उद्याचं भाषण असेल, पण त्याच्या आधी विल बी हॅव्हिंग दिस बुक रिलीज ऑफ डॉक्टर पळशीकर्स बुक ऑन रिजनल पॉलिटिक्स इन इंडिया. डॉक्टर भिडे, आय डोंट नो हाऊ शुड आय से दिस, बट दिस इज absolutely stunning. Thanks a lot.